नमस्कार मंडळी, भक्तीच्या परसबागेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण उभे आहोत आपल्या भक्तीच्या परसबागेतील आळूच्या वाफ्याजवळ। आपण बघतोय की ह्या आळू किती छान आणि मस्त अशी मोठ्या मोठ्या पानांनी हिरवी कंच झालेली पाहायला मिळते। अर्थातच आळूची पानं ही थोडीशी हिरवीच असतात, काही ठिकाणी थोड्याशा त्याच्या शिरा या चॉकलेटी गुलाबी रंगाच्या असतात, पण आपली आळू ही हिरव्याच शिरांची हिरव्या पानांची आहे। आणि आपण बघतोय की या आळूच्या वाफ्यामध्ये भरपूर आळू आता मोठी मोठी झाली आहे। ती सांगते की चला आता आम्हाला तुमच्या मित्रमंडळींच्या घरी यायचंय, म्हणजेच आळूचं वानवळं द्यायची आता वेळ झाली आहे। आपण बघतोय की या आळूच्या वाफ्यामध्ये 2 प्रकारच्या आळूची पाने आहेत। हे पहा, तुम्ही जर हे पाहाल तर हे जरा जे आहे ते असं छान गोल आहे आणि हे थोडं असं लांबकं पान आहे, म्हणजे आकारही वेगळा आहे पानाचा आणि प्रकारही वेगळा आहे। पण या दोनही आळू खरं तर खूप चांगल्या प्रकारे आम्ही त्या वाढवलेल्या आहेत। वर्षानुवर्ष आपण हा आळूचा वाफा जोपासलेला आहे। साधारणतः मृग नक्षत्रावर आळूची लागवड केली जाते। याचे कंद लावले जातात। कंद जमिनीत लावायचे आणि मग त्याला 1 बाय 1 अशी ही पानं येतात। आळू ही जी वनस्पती आहे ही पानभाजी आहे, असं आपण म्हणू, पालेभाजी आहे। याच्या आळूच्या वड्या सगळ्यांनाच अत्यंत आवडतात, म्हणजे आळूच्या वड्यांचं भारतातून परदेशात पार्सलसुद्धा केल्याचं मला हे माहिती आहे, किंबहुना करण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न केला आहे। आळूला परदेशातही खूप मोठी मागणी आहे। आळू खाण्याचे फायदे आपल्या सगळ्यांना खरं तर माहिती आहेत। दर सोमवारसाठी आळूच्या वड्या ह्या आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की श्रावणी सोमवारचा उपवास सोडायचा असेल तर आळूच्या वडीला फार मोठा मान आहे। आळू खाण्याचे फायदे आपण म्हणत होतो, आळूमध्ये A, B आणि C ही जीवनसत्व असतात। A, B, C विटॅमिन्स आर ॲम्पल इन दिस कोलोकेशिया। आळूला इंग्रजीमध्ये कोलोकेशिया म्हणतात। याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचे कण असतात। पानावर साधारण मेणचट थर असतो, त्यामुळं आळूवर असं किती पाणी पडलं आळूच्या पानांवर तरी ते पाणी असं काही टिकत नाही। आळवावरचं पाणी असं जे म्हणतात, म्हणजे हे बघा, आपण पाहिलं आत्ताच जरी पाणी शिंपडलं तरीसुद्धा एकाही पानावर पाण्याचे थेंबसुद्धा शिल्लक नाही आहेत। पानावर मुळातच मेणचट असा थर असतो। बऱ्याचदा असं म्हणतात की आळू खाल्ल्यावर घशामध्ये खवखवतं, परंतु जर चिंच गूळ घालून ही भाजी केली किंवा वड्या केल्या तर अतिशय आरोग्याला उपयुक्त अशी ही आळूची भाजी आहे। मी मगाशीच म्हटलं की अजीवनसत्व आहे, ब आहे, क आहे। अजीवनसत्व असल्यामुळं डोळ्यांच्या प्रकृतीसाठी आळूची भाजी अत्यंत गुणकारी आहे। त्याचप्रमाणे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम यांचंही प्रमाण आहे। अँटीऑक्सिडंट म्हटलं जातं। वजन कमी करण्यासाठी आळूची भाजी जरूर खायला पाहिजे। त्याचप्रमाणे मधुमेह हा जिकडे तिकडे अगदी ऐकिवात असलेला आणि प्रत्यक्षात अनुभवायला असलेला हा आजार, तर अशा मंडळींनी आळूच्या वड्या, आळूची भाजी खरंच खाल्ली पाहिजे। संधिवात विकारावर सुद्धा आळूची पानं अत्यंत गुणकारी आहेत, असं डॉक्टर आपल्याला वारंवार सांगतायत। त्याचप्रमाणे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि फायबर्स असल्यामुळं आपल्याला आपल्या पचनसंस्थेला मदत करणारी ही आळूची भाजी आहे। तर बीपीचं प्रमाणसुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम आळू करते, असंही आयुर्वेदाचे डॉक्टर सांगत असतात। तरीसुद्धा आपण ही सगळी माहिती पुन्हा पुन्हा तपासावी, परंतु आळूची वडी किंवा आळूची भाजी ही आपल्या ताटात असली पाहिजे, आहारात त्याचा समावेश असला पाहिजे, हे मात्र निश्चित आहे। अगदी छोट्याशा वाफ्यामध्ये
आळू लावली आणि या आळूला जर का त्याला थोडं पाण्याचं प्रमाण हे जास्ती लागतं, जितकं चांगलं पाणी असेल तितकी ही आळूची पानं मोठी होतात आणि लवकर लवकर त्याची वाढ होते. बाकी याला कुठल्याही गोष्टीची फारशी गरज नसते आणि अशी ही आळू सहज कोणालाही त्रास न देणारी एका बाजूला आपली ती वाढत असते आणि आपल्या आरोग्याची जणू काही ती काळजी घेत असते. तर असं हे कोलोकेशिया, नोन ॲज कोलोकेशिया. सो वी शुड हॅव दिस कोलोकेशिया once in a week in our diet and try to get it. बऱ्याचदा ही आळू कुठे वाढते, कशी वाढते हे माहीत नसल्याने सुद्धा बरीच चोखंदळ माणसं ही आळूची भाजी विकत घेत नाहीत, परंतु अगदी कुंडीत सुद्धा आळूची पानं चांगली येतात आणि आम्ही तर ती मातीत लावलेली असल्यामुळं ती नेहमीच चांगली येतात. असं केव्हाच झालं नाही की एकही श्रावण महिना आपला आळूविना सुना गेलाय आणि अनेक मंडळींना हा आळूचा वानवळा आपल्याकडून नेहमीच देण्याचा प्रयत्न असतो. देऊ आनंद, घेऊ आनंद असं शिकवण देणारी ही सगळी निसर्गातल्या वनस्पतींचं काम आपापल्या परीने आपण करत राहूयात आणि आळूच्या भाजीचा आपण आहारात तर समावेश करूच, परंतु या माहितीचा सुद्धा होईल तितका प्रचार आणि प्रसार करूया, कारण आपलं आरोग्य हेच आपलं धन आहे आणि म्हणूनच आरोग्य जपूया आणि आपला आहार देखील समतोल ठेवूया. पुन्हा एकदा आळूचा आस्वाद घेण्यासाठी, आळूच्या भाजीचा आस्वाद घेण्यासाठी, आळूच्या वड्या करण्यासाठी, आळूच्या वड्या अनेक प्रकारे करतात, विशेषतः बेसन पीठ पेरून त्याला लावून त्या आळूच्या वड्या करत असतात आणि आळूचे दांडेसुद्धा त्या आळूच्या फदफद्यामध्ये, आळूची भाजी म्हणजेच आळूचं फदफदं असं हे चित्रपटांतूनही आपल्याला माहिती आहे. काही मंडळी गोड करून खातात, काही मंडळींना तिखट आवडते, जशी आवडते तशी, परंतु आळूच्या भाजीचा समावेश आपण आपल्या आहारात करूयात आणि आपलं आरोग्य जपूयात. धन्यवाद. पुन्हा भेटूयात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भक्तीच्या परसबागेमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, आरोग्य सांभाळा. धन्यवाद.